आमच्या या व्याख्यानमालेतून नवनिर्मित व्याख्याते तयार व्हावेत, समाज प्रबोधन व्हावं, चांगला उपक्रम समाजापर्यंत जावा, ही महानगरपालिकेची धारणा आहे। या धारणेतून आज आपल्यासमोर वेदांत स्वामी हा चिमुकला व्याख्याता साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी आपले विचार व्यक्त करणार आहे। आपण त्यांचं स्वागत करावं। मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आजच्या कार्यक्रमाच्या आदर्श व विचार मंचावर विराजमान सर्व मान्य बंधू आणि भगिनींनो, अण्णाभाऊ साठे यांच्या मूळ नाव तुकारामभाऊ साठे। 3 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी 70पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन करून समाजाला संघर्ष करायला शिकवले। जग बदल घालून जावं त्यामुळे गेले भीमराव आधी घटना त्याने केली अनेक त्यांनी गाव घातले। कष्टातूनच माणसाचे जीवन सफल बनते असा संदेश त्यांनी दिला। ही पृथ्वी सस्याच्या मस्तकावर तरलेली नसून दरितांच्या तळहातावर तरलेली आहे। हे त्यांचे गाजलेले विधान म्हणजे कृष्णावर घातलेला गाव आहे। अण्णाभाऊंनी आपली सर्वात लोकप्रिय कादंबरी फकीरा हे डॉक्टर आंबेडकरांच्या सुंदर लेखणी अर्पण केली आहे। हे त्यांचे अण्णाभाऊच्या मनात आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मोठा आदर होता, म्हणूनच राष्ट्रीय वर्तनावर इच्छा होती, म्हणूनच जागृती घडवून आणण्यासाठी अनेक कथा लिहिल्या। परिवर्तनावर दिवसभर खुदू खुदू हसायचं, मुळू रडायचं, कोण मी कसा मी असा मी तसा मी म्हणायचं, परंतु आर मी पार मी